काय मग कशी दिसते आपली मालवणी चिकन करी? छान ना? टेस्ट सुद्धा भन्नाट लागते. एक नंबर. चला तर मग हिमप्रियाज फूड लॅब मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सुरुवात करूया. आणि अशाच मी चांगल्या चांगल्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तुम्ही लाईक पण करा, सबस्क्राईब करा. जर कोणी घरातूनच बिझनेस करत असेल तर त्यासाठी सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये 2 किलो चिकनचं मापाने तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही तिथून पाहून करू शकता. चला तर आपण रेसिपीला सुरुवात. मिरची, अद्रक आणि थोडंसं लसूण, कोथिंबीर हे घालून आपण चांगलं मस्तपैकी वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. आपण गावठी चिकन घेतलेलं आहे. त्यात आपण हळद टाकणार आहोत मॅरिनेशनसाठी, आणि जो कोकणी मसाला आहे आपला तो घालणार आहोत, मालवणी मसाला. मीठ घालतोय, आणि जो आपण हिरवा वाटण बनवलेलं होतं ना पाट्यावरती, हे बघा, तो आपण घालून घेतोय हे, आणि चांगलं मॅरिनेट करून घेऊयात आपण. लिंबाचा रस सुद्धा घालून घेतोय आपण. या ठिकाणी मी गावठी चिकन घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॉयलर सुद्धा घेऊ शकता. आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूया आणि मालवणी चिकनसाठी जो आपल्याला वाटण तयार करायचा आहे ना, मसाला, तो तयार करून घेऊयात. आता आपण मस्तपैकी वाटण तयार करून घेत आहोत मालवणी स्टाईलमध्ये. त्यासाठी आपण कढई गरम करत ठेवलेली, त्यात आपण थोडं तेल घालून घेऊयात. तेल घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदे टाकणार आहोत, बारीक चिरलेले. परतून घेऊयात आपण चांगलं. आपला कांदा आता थोडा मऊ झालेला आहे. मग आपण त्यामध्ये आता काळी मिरी, लवंग आणि दालचिनी घालून घेतोय. थोडे अख्खे धणे घालून घेतोय आपण, आणि चांगलं परतून घेऊया. या स्टेजवर आपण थोडी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेऊयात, आणि अद्रक हे घालून आपण चांगलं परतून घेऊयात. अद्रक, लसूण, मिरची हे चांगलं परतून झालं. आता तुम्हाला ऑप्शनल आहे, किती तिखट हवं असेल तसं तुम्ही घालू शकता. मिरची हवी आहे की नाही ते तुमच्यावर आहे. या स्टेजवर मी सुकं खोबरं घालतीये. तुम्हाला ओलं घालायचं असेल तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे. ओलं किंवा सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. ग्रेट्स करून सुद्धा घालू शकता किंवा असं घालू शकता, तुमच्यावर आहे तुम्हाला कसं घालायचं आहे त्यावर. आता आपण चांगलं तांबूस रंग होईपर्यंत चांगलं परतून घेऊयात. मी इथे जे खडे मसाले टाकले आहेत ते आणि धणे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता, ऑप्शनल आहे. त्याच्याने कसं जरा स्वाद चांगला येतो. प्रत्येक जण हे खडे मसाले वापरत नाही. जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. मला आवडतात कारण त्यांचा फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येतो. आता आपला मसाला तयार झालेला आहे. आता हे आपण मस्तपैकी पाट्यावर वाटून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. मी पाट्यावर करतेय. आता आपण मालवणी स्टाईल मस्त गावरान पद्धतीचा बनवतोय तर पाट्यावरतीच केलेलं चांगलं ना.
पाट्यावरच्या वाटणाची टेस्ट आणि मिक्सरमध्ये वाटलेला टेस्ट दोघांमध्ये खूप फरक आहे. आणि टेस्टमध्ये थोडासा म्हणजे इतका पण नाही म्हणजे फरक होत, पण तरी सुद्धा आता आपण करतोय तर करायचं ना, खूप छान लागतं. आता ह्या वाटणामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर सुद्धा घेऊ आणि ह्या पद्धतीने आपण मस्तपैकी वाटून घेऊयात. अस्सल कोकणी म्हणतात आपण. टेस्ट तर इतकी छान भन्नाट लागते ना की हा खूप सुंदर लागते. तुम्ही करून पाहतील ना तेव्हाच समजेल. हा मसाला मी तयार केला, त्या मसाल्यालाच आता वाटता वाटता इतका सुंदर सुवास येतोय ना, खूप छान. जेव्हा तुम्ही घरामध्ये हा वाटण बनवतील तेव्हा तुम्हाला समजेल किती छान वास येतोय, किती सुगंध मस्त आणि टेस्ट सुद्धा भन्नाट लागते. हा मी मॅरिनेट केलेला जो चिकन आहे ना त्याला पण तुम्ही टेस्ट करून पहा, खूप छान लागते त्याची टेस्ट. अशी कच्चाच आहे, त्याचा मसाल्याचा जो टेस्ट येतो ना तो पण खूप छान लागतो. आता जवळजवळ आपला वाटण तयार झालेलाच आहे. आता तुम्ही म्हणतील का सर्व तर तुम्ही गावरान पद्धतीचं केलंय, मग चिकन का गॅसवर घालताय? काय ना, माझी थोडी तब्येत बरोबर नाहीये, मला धूर जमत नाही. मग चुलीवर जर करायला घेतलं तर माझं सायनसचं मला ऑपरेशन सांगितलेलं आहे ना, त्यामुळे मला ते जमणार नाही. माझी तब्येत बिघडते म्हणून मी चुलीवर न करता गॅसवर करते. आपला वाटण आता तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊयात आणि भाजी बनवायची तयारी करून घेऊयात. चला, मी आता हा वाटण काढून घेते. आपण तेल घालून घेतोय. आता तेल गरम झालं की आपण त्यामध्ये तमालपत्र घालून घेऊयात. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, तांबूस रंग होईपर्यंत आपण चांगला कांदा भाजून घेऊया. कांदा तांबूस झालेला आहे. त्यामध्ये आता आपण जे वाटण पाट्यावर वाटलेलं ना ते घालून घेतोय. इतकं लक्षात घ्यायचं की वाटण वाटताना पाणी जास्त घ्यायचं नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटलं की आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. लाल मिरची पावडर, मालवणी मसाला घालून घेतोय. हळद आपण मिक्स करून घेऊयात. आता आपले मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत. यामध्ये थोडंसं आपण कोमट जो गरम पाणी आपण केलेलं ना ते घालून घेते. म्हणजे आपले मसाले चांगले शिजायला हवं त्यासाठी थोडंसं पाणी टाकून मी ते मसाले शिजवून घेते. आपले मसाले आता शिजलेले आहेत. आता आपण त्यामध्ये जो मॅरिनेट केलेला चिकन आहे तो घालून घेणार आहोत.
आता आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवून वाफ काढून घेऊयात. आपण 5 मिनिटं त्याची वाफ काढून घेऊयात मंद आचेवर आणि मग आपण जे ताटावर पाणी ठेवलेलं आहे ते आपण चिकनमध्ये घालून घेऊया. इतकं लक्षात ठेवायचं, गावठी चिकन जो असतो त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, जवळजवळ 1 ते 1.5 घंटा जातो. आणि जो आपला चिकन असतो त्याला काय अर्धा घंट्यामध्ये तो शिजून होतो. जर तुम्हाला कुकरला लावायचं असेल तर तुम्ही कुकरला लावू शकता, अदरवाईज तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कशामध्ये तुम्ही वाफ काढत त्याला एक ते 1.5 घंटा म्हणजे शिजायला लागणार आहे. असं तो ताटावरती पाणी ठेवून तुम्ही शिजवू शकता आतमध्ये. आता हा पाणी 5 मिनिटं झाले, आपला खाली मसाला शिजला की हा पाणी आपण त्या चिकनमध्ये घालून घेणार आहोत आणि मग नंतर टोपावरती पाणी ठेवून आपण 1 ते 1.5 तास मस्तपैकी आपला चिकन शिजवून घ्यायचा आहे. आणि इतका अप्रतिम लागतो की नाही, तुम्ही सुद्धा म्हणतील हा काय झाले, टेस्ट लागतंय, खूप छान. तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पहा, तुम्ही अशा पद्धतीने मस्तपैकी तुम्ही करून पहा. आपले 5 मिनिटं आता झालेले आहेत बघा, चांगले वाफ कोंडलेले आहे. तर ह्या स्टेजला आपण हा जो पाणी ताटावर ठेवलेला तो आता चांगला गरम झालेला आहे, तो यात घालून घेऊया. तुम्हाला जसा हवं असेल, जास्त जर रस हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, एकदम सुक्क हवं असेल तर तो कमी टाकू शकता, लटपटा हवं असेल आता तुम्हाला जसा रिक्वायरमेंट आहे रसाची तशी तुम्ही रस ठेवू शकता. पण मीठ घालून घेतलेलं होतं मगाशी मॅरिनेशनच्या वेळेस, मग आता तुम्ही चेक करू शकता. मीठ जर कमी असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज चालेल. आता आपण असंच त्याला वाफ काढत शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला गावठी चिकन आहे त्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे. जर तुमचं बॉयलर चिकन असेल तर तुम्हाला अर्धा तासामध्ये शिजून जाईल, पण गावठी चिकनला 1 ते 1.5 तास लागणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान मस्त, तुम्ही ना इमॅजिन पण करू शकता, इतका सुंदर आणि भन्नाट सुगंध सुटलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपला थोडा वेळ राहिलाय, आता आपला चिकन शिजणार आहे. थोडाच वेळात आपलं चिकन शिजेल, मग आपण मस्तपैकी प्लेटिंग करून घेऊया. आता जवळजवळ आपलं होत आलेलं आहे. कोथिंबीर घालून घेऊयात आपण. इतका अप्रतिम पूर्ण घरामध्ये सुगंध पसरलेला आहे ना, काय सांगू. भन्नाट अशी चवीचा मस्तपैकी मालवणी स्टाईल चिकन तयार आहे आपला. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. गावरान मालवणी स्टाईल टेस्टी असा भन्नाट चवीचा मस्तपैकी मालवणी चिकन करी आपली तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि पुढे अशा चांगल्या आणि कमर्शियल तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी चांगल्या चांगल्या रेसिपी टाकणार आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप छान ऑथेंटिक मस्तपैकी रेसिपी तुम्हाला मी शिकवणार आहे. बाय.